मित्रांनो नमस्कार. नाशिककडून गुजरातच्या दिशेने निघालं की हळूहळू दाट झाडी दिसायला लागतात. यावरून डांगचा भाग जवळ आल्याचा आपल्या लक्षात येतं. नाशिक जिल्ह्यातला पेठ, सुरगाणा हा भाग आणि गुजरातमधला डांग जिल्ह्याचा परिसर हा आदिवासी बहुल जमातीचा. काल्पनिक रेषेने नकाशावर जरी दोन राज्य, दोन जिल्हे वेगवेगळे असले तरी इथली लोकसंस्कृती, चलनवलन, भाषा आणि संगीत हे एकच आहे. हे एकाच आदिम संस्कृतीचं नातं आपल्याला सांगतात. आणि याच आदिम लोकसंस्कृतीच्या खरं तर तिथल्या अनोख्या संगीताच्या शोधात आम्ही आज निघालो आहोत. नाशिक गुजरात हायवे पकडला तर पहिलं गाव लागतं सापुतारा. अर्थात हे टुरिस्ट डेस्टिनेशन असल्यामुळे इथे गर्दीही असते आणि शहरीकरणाच्या खुणा आपल्याला जागोजागी दिसतात. एकदा का सापुतारा सोडलं तर असंख्य उंचच उंच सागांच्या झाडांनी वेढलेलं जंगल आपल्याला पाहायला मिळतं. इथं निसर्ग पूजनाच्या खुणा जागोजागी नजरेस पडतात. प्रत्येक गावच्या वेशीवर जंगलातले देव, वाघ, सूर्य, चंद्र, मोर एकाच दगडात आपल्याला कोरलेले पाहायला मिळते. यावरून गाव जवळ आल्याचं आपल्याला समजतं. साधारणतः दिवाळी झाली की आदिवासींच्या या भागात वेगवेगळे उत्सव साजरे केले जातात. यातला सर्वात मोठा उत्सव म्हणजे डोंगरदेवचा उत्सव. तर हाच डोंगरदेव उत्सव पाहण्यासाठी आम्ही कंसारागडाला येऊन पोहोचलोय. तर चला मित्रांनो, हा डोंगरदेवचा उत्सव कसा आहे, त्याची काय परंपरा आहे हे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघूया. तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण नक्की बघा. स्वागत आहे आपलं आडवाटा एक रमणीय प्रवास या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये. आपली नेहमी आडवाटेवरती भटकंती सुरू असते. आज आपण एक दुसऱ्या आडवाटेवर म्हणजे बऱ्यापैकी आपण जे आदिवासी उत्सव असतात किंवा जी आपली संस्कृती असते ती बघण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जात असतो. जसं की आपण कोकणामध्ये होळी बघतो, त्याचप्रमाणे आपण मागच्या वेळेस करणपुरामध्ये सुद्धा होळी बघितली होती. आणि तिथला जो सांस्कृतिक कार्यक्रम असतो किंवा त्यांची जी प्रथा असते तर ती बघण्यासाठी आपण गेलो होतो. त्याचप्रमाणे आज आपण गुजरातमध्ये आलेलो आहोत आणि ह्या गुजरातमध्ये असणारा कंसारागड, त्या कंसारागडावर आपण आलेलो आहोत. तुम्ही माझ्या मागे गर्दी बघू शकता. खूप लांबून लोक या गुजरातमध्ये येत असतात. सापुतारा नंतर हे जे ठिकाण आहे कंसारागड, तिथे आपण आज आलो आहोत. तर येथील या कंसारागडावरच्या डोंगरदेवाचा उत्सव आपण या ठिकाणी साजरा करत आहोत. आणि ह्या डोंगरदेवाचा उत्सव कशा प्रकारे साजरा केला जातो, त्याची काय प्रथा आहे, इथल्या लोकांची काय संस्कृती आहे ते आपण आज जाणून घेणार आहोत. तर चला, इथे जे स्थानिक लोक आहेत त्यांच्याकडून आपण ती जाणून घेऊया. तर दादा, स्वागत आहे तुमचं. तर आज हे जे कार्यक्रम आहे, एवढी सगळी गर्दी दिसते, तर
हा कार्यक्रम कसा असतो, किती दिवसांचा असतो, नक्की याच्यामध्ये काय काय करतात, ही लोकांची तुमची कुठल्या जमातीची लोक या ठिकाणी येत असतात, तर याची थोडक्यात माहिती आम्हाला द्या. सर्वप्रथम डोंगऱ्यादेव कंसर्या माऊली यांच्या समोर मी नतमस्तक होतो आणि सगळ्यांना जय आदिवासी. खरं तर डोंगऱ्यादेव, कंसर्यागड, सेंदवडगड, खामागड, निम्मागड या गडांची आम्ही पूजा करतो. म्हणजे ही एक कार्तिकी स्वामीची पूजा आहे. आदिवासी आणि कार्तिकी स्वामी यांचं एक अतूट नातं आहे. याचं मागचं कारण असं आहे की शंकरजी आणि पार्वतीची दोन मुलं, एक गणपती आणि दुसरा कार्तिकी. शंकरजी आणि पार्वती यांनी आपल्या दोन्ही मुलांना सांगितलं की तुम्ही दोन्ही मुलांपैकी तुम्ही जगभ्रमण करून या. जो मुलगा जगभ्रमण करून सर्वात आधी आमच्या समोर प्रकट होईल त्याची पूजा प्रथम होईल. दोन्ही मुलं तयार झाली, गणपती आणि कार्तिकी. कार्तिकी स्वामींनी मोराचा घोडा केला आणि जगभ्रमणला निघाला. तेवढ्यात गणपतीने आपले आईवडील शंकरजी आणि पार्वती यांच्या चौभोवती फिरून गणपती समोर आले. महादेव आणि पार्वती यांनी विचारलं की तू लगेच कस काय आला. गणपतीने सांगितलं की माझे आईवडील हेच माझे जग आहे. परंतु कार्तिकी स्वामी पूर्ण जग भ्रमण करत या डोंगरावरून त्या डोंगरावर आपला मोराचा घोडा करून या डोंगरावरून त्या डोंगरावर फिरत होता. त्यानंतर मधल्या काळामध्ये कार्तिकीला सटवी नावाची एक आदिवासी महिला, ती देवीच्या रूपामध्ये त्यांना भेटली. त्यांचं प्रेम संबंध जुळलं. त्यानंतर कार्तिकी स्वामीच्या लक्षात आलं की सटवी आपल्याला फसवते आणि म्हणून कार्तिकी स्वामींनी निश्चय केला आणि तिथं श्राप दिला की मी स्त्री जातीचं तोंड पाहणार नाही, मी नाव घेणार नाही. आणि म्हणून ती सटवी आदिवासी नव्हती. कार्तिकी स्वामी आदिवासींवर आणि त्या सटवीवर प्रचंड रागवले. आणि मग सगळे आम्ही प्रकृतीची पूजा करतो. ते का पूजा करतो की जेव्हा कार्तिकी स्वामीने श्राप दिला त्यावेळेस चंद्र सूर्य मावळले, डोंगर हलायला लागली, झाडं पडायला लागली आणि म्हणून आदिवासी जनता चिंतित होती. आणि म्हणून आदिवासी जनतेने नवस केला कार्तिकी स्वामीला की आम्ही तुमची पूजा करू, परंतु आम्हाला यातून मुक्त करावं. याच्यासाठी आदिवासी आणि कार्तिकी स्वामीची खूप मोठी अतूट असं नातं आहे. आणि म्हणून कार्तिकी पौर्णिमेला सगळे आदिवासी, यामध्ये आदिवासी कोकणी, आदिवासी मावची, आदिवासी भिल्ल, आदिवासी पावरा, आदिवासी वारली अशी सगळी लोक आम्ही डोंगऱ्यादेव म्हणजेच कार्तिकी स्वामीची आम्ही पूजा करतो. या पूजा करत असताना 15 दिवस म्हणजे कार्तिकीची पौर्णिमा असते त्याच्या आधी 15 दिवस आधी आम्ही मांस मटण मच्छी वगैरे हे खात नाही. खरं दुसरं असं आहे की आम्ही स्त्रियांजवळ 15 दिवस आम्ही झोपत नाही आणि हे नवस करतो. आणि कार्तिकी स्वामीचा त्यांचा आशीर्वाद घ्यायसाठी या ठिकाणी येतो की आमच्या मागे तुमचा आशीर्वाद कायम राहू द्यावा. अशी एक प्रथा आणि अशी एक पूजा आमच्या आदिवासींमध्ये आहे. आणि त्या निमित्ताने आज आम्ही या ठिकाणी कंसर्या गडावर या ठिकाणी आलोत आणि लाखोच्या संख्येने या ठिकाणी भाविक उपस्थित आहेत आणि ते पूजा करतायत. इथं आलेली जी लोक आहेत आपापला ग्रुप घेऊन येतात आणि अशा वेगवेगळ्या ठिकाणी राहुट्या करतात. आता इथे बघूया. दादा कुठून आला? नाशिकवरून. कुठं? नाशिकवरून. तर हे मसूर नाशिकवरून आलेत. अशी बरेचशी मंडळी या डोंगरदेवासाठी येत असतात आणि आपल्या राहुट्या करून रात्रभर इथे असतात. पट्टी पेटलेले
मित्रांनो, छानपैकी आता आपण जेवण करायला आलोय. भात आहे जेवणासाठी आणि त्यापूर्वी इथे आपल्याला एक ऊस आहे, त्याचं काहीतरी उभारलेलं दिसतंय. तर ह्या दादांना विचारा नक्की हे काय आहे. या ठिकाणी जे आपल्याला इथं खाली दिसत आहेत हे गव्हाच्या पिठापासून दिवे बनवलेले आहेत आणि दिव्यांमध्ये जे काही तेल आहे ते तेल नसून तूप आहे. कारण कार्तिकी स्वामी आणि आमचा जो डोंगऱ्या देव आहे त्याला देवाला तूप आवडतं, त्यामुळे आम्ही या दिव्यांमध्ये तेल न वापरताना तूप वापरतो. त्याच्यानंतर या ठिकाणी ऊसाच्या काठ्या लावलेल्या आहेत. आम्ही आदिवासी लोक प्रकृतीची पूजा करतो, डोंगरची पूजा करतो, झाडांची पूजा करतो, जंगलातील प्राण्यांची पूजा करतो आणि म्हणून देवाला ऊस आणि डाळ्या आणि मुरमुरे असा आम्ही प्रसाद त्या ठिकाणी दाखवत असतो. म्हणून या ठिकाणी ऊस आणतो. त्याच्यानंतर एक दुसरी बांबूची काठी वरती लटकवलेली आहे. त्या बांबूच्या काठीला देवाला सफेद कपडा पसंत असतो, त्यामुळे देवाचा झेंडा म्हणून त्याला आम्ही निशाण म्हणतो. त्या ठिकाणी सफेद कपडा आम्ही आणतो आणि त्या सफेद कपड्यावर त्या ठिकाणी गडावर पूजा होते. त्याच्यानंतर ह्या ठिकाणी घोड्याची काठी म्हणून आहे. ही जी काठी आहे ती बांबूची, तिला घोड्याची काठी म्हणतो. आम्ही देवाची पूजा करत असताना काठीचा आवाज देवापर्यंत पोचावा म्हणून तिला घोड्याची काठी असं म्हणतो. अशा प्रकारे ह्या डोंगऱ्या देवाची पूजा आम्ही करत असतो. आणि ही जी काही माळ आहे ही झेंडूची माळ आहे. देवाला झेंडूची फुलांची माळ जी आहे ती खूप पसंत असते कार्तिक स्वामीला, त्यामुळे आम्ही झेंडूची माळ देवाला अर्पण करतो. म्हणून त्या ठिकाणी हे सगळं साहित्य आम्ही आणलेलं. खूप खूप धन्यवाद दादा. चला आता जेवण करूया. मित्रांनो, जेवायला बसलोय. छानपैकी वांग्याची भाजी, भात आणि भाकरी आहे. सगळे मंडळी जेवायला बसले.
लोक नाचत असतात तर त्यांचा काय उद्देश असतो किंवा कशा प्रकारे नाचतात? ते जे काही नाचत असतात त्यामध्ये जी काही वाजंत्री वापरली जाते ती वाजंत्री आदिवासींची पारंपरिक वाजंत्री आहे आणि देव आम्हाला पावायला पाहिजे, देवाने आम्हाला सुख द्यायला पाहिजे, देवाने आम्ही जो नवस केलाय त्या नवसाला देव पावायला पाहिजे याच्यासाठी गोल धरून नाचतात. या महाराष्ट्रामध्ये आणि गुजरातमध्ये जे जे ठिकाणी आदिवासी लोक आहेत तिथले जर कधी आपण नाचणं बघितलं तर गोलच नाचतात. ही एक आदिवासींची पूर्वपार परंपरा आहे आणि ती परंपरा आम्ही या ठिकाणी टिकवतोय. हे जे वाद्य आहे त्यांची नावं वगैरे काय सांगता येतील? ते जे काही वाद्य वाजवलं जातं त्याला आम्ही पावरी म्हणतो. ती पावरी जी आहे ती पावरी बैलाच्या शिंगापासून, बांबूच्या नळ्यांपासून आणि भोपळ्यापासून ती पावरी, ते वाद्य जे आहे ते बनवलं जातं. आणि दुसरं जे आहे ते बांबूच्या काडीपासून, त्याला आम्ही टापरा असं म्हणतो. अशी वाद्य या ठिकाणी वापरली जातात. डोंगरदेव जो आहे, आपण जो डोंगरदेवाचा उत्सव साजरा करतो, नक्की डोंगरदेव म्हणजे वरती डोंगरावरती मूर्ती वगैरे असते की कशी पूजन करतात तुम्ही? नाही, डोंगरदेवाची मूर्ती ही कुठंच नाही. आम्ही आदिवासी लोक हे प्राकृतिक पूजक आहोत. आम्ही झाडाची पूजा करतो, आम्ही डोंगराची पूजा करतो, आम्ही जो काही कपार असतो त्याची आम्ही पूजा करतो. कार्तिकी स्वामीची मूर्ती ही कुठंही आपल्याला दिसत नाही. फक्त आपल्या महाराष्ट्रामध्ये, पुण्यामध्ये पर्वती डोंगरावर त्यावेळेस नानासाहेब पेशव्यांनी जे एक मंदिर बांधलं त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये फक्त कार्तिकी स्वामीची मूर्ती आहे. आणि ज्या काही दुसऱ्या मूर्त्या आहेत त्या मूर्त्या भारतामध्ये, साऊथ इंडियामध्ये अशा आढळतात. परंतु महाराष्ट्र आणि गुजरातचे जे आदिवासी पट्टे आहेत त्या ठिकाणी कार्तिकी स्वामीची कुठेही मूर्ती नाही. आम्ही फक्त प्रकृतीची पूजा करतो, निसर्गाची पूजा करतो. आता आम्ही जे खाली बघितलं जे मातीच्या आकाराची काही भांडी तिथे ठेवलेली आहेत तर तो काय प्रकार आहे तर समजून शकतो? ते जे तुम्ही मातीचे जे भांडे असं म्हणता, परंतु आदिवासींमध्ये पावरा आणि मावची समाजाची जी लोक आहेत त्या लोकांची ती एक प्रथा आहे की त्याला भांडी न म्हणता त्याला पांढर असं म्हणतात. ज्या वेळेस डोंगरदेवाला नवस करतात त्यावेळेस ती तशा पद्धतीने नवीन एक पांढर त्या ठिकाणी बनवून आणतात आणि त्या ठिकाणी ठेवतात आणि मग त्याची पूजा केली जाते. तर ते भांड नाही, त्याला पांढर असे म्हणतात. तोही एक मातीचा देवच आहे आणि तो आदिवासींपैकी जे मावची आणि पावरा समाजाची लोक आहेत ते त्यांची पूजा करतात. महाराष्ट्र मध्य प्रदेश में गोंड जमात है, ते गोंड जमात पांढरीची पूजा करतात. आता हा जो उत्सव आहे तर आपण डांग जिल्ह्यात आहोत, तर ह्या गावाचं नाव काय आहे किंवा हा उत्सव अजून कुठे कुठे साजरा केला जातो आणि या उत्सवाला कुठून कुठून लोक येतात त्याबद्दल थोडक्यात सांगा. आपण जिथं उभा आहोत हे कंसाऱ्यागड आहे आणि हे कंसाऱ्या जे देवस्थान आहे हे सावरखल म्हणून गुजरातमधलं एक गाव आहे. या ठिकाणी महाराष्ट्रामधून, गुजरातमधून आणि मध्य प्रदेशमधून, दीव आणि दमणमधून आदिवासी लोक या ठिकाणी पूजा करण्यासाठी येतात. आणि अशाच प्रकारे महाराष्ट्रामध्ये एक सेंदवड म्हणून गाव आहे, तिथं सेंदवडगड आहे. गुजरातमध्ये दुसरा गड आहे, खामानिमा गड आहे. नंतर मग महाराष्ट्रामध्ये अजून असे अनेक पायऱ्या गड आहे, वखाऱ्या गड आहे. अशा पद्धतीने वेगवेगळे गड जिथं जिथं कार्तिकी स्वामींनी निवास केला त्या ठिकाणी आदिवासी लोक जातात आणि त्या ठिकाणी पूजा करतात. आणि प्रत्येक गडावर कार्तिकी पौर्णिमेच्या दिवशी लाखोच्या संख्येने, एका ठिकाणी 50,000 असतील, एका ठिकाणी 1,00,000 लोक, आदिवासी लोक त्या ठिकाणी जमतात आणि भावपूर्ण त्या ठिकाणी पूजा करतात. मित्रांनो, अशा प्रकारे खूप सुंदर आणि छान प्रकारे माहिती या दादांनी आपल्याला दिलेली आहे. तर हे जे नृत्य आहेत, पावरी नृत्य, आणि जे वाद्य वाजवले जातं ज्यामध्ये तारपा ज्याला म्हटलं जातं, तारपा असेल आणि खंजरी असेल, ढोल असतील, तर हे सुंदर असं वाद्य आणि हे नाचकाम जे केलं जातं या डोंगरदेवाच्या उत्सवामध्ये ते देखील आपण बघणार आहोत. तर चला भेटूया. धन्यवाद.